गोरगरीब गायरानधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली बेघर करणारा आदेश काढून जिल्हाधिकारी महोदय तुम्ही कोणाचं भलं करताय? 17 जुलैच्या आदेशाला तातडीने रद्द करा अशा शब्दांमध्ये लाल बावटा युनियनच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। 17 जुलैच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या विरोधात आज लाल बावटा युनियनच्या वतीने जिल्ह्यातील हजारो गायरान धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी यावेळी करण्यात आली। यावेळी कम्युनिस्ट नेते राम बाहेती यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे। पाहूयात। उत्पन्नाचं साधन नाही, सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण मिळालेलं नाही, अशी माणसं ग्रामीण कष्टकरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। आणि किती एकर जमिनीवर करतायत ते? 2 एकर, 2.5 एकर, 4 एकर, फार झालं 4 एकर पर्यंत। आणि मग हा लढा जो झालेला होता त्याच्यामुळे 1978 पर्यंतची सर्व अतिक्रमण अगोदर नियमित झाली, नंतर परत 1990 पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली। परंतु आता सरकारने असं ठरवलेलं आहे की त्याच्यानंतरची अतिक्रमण नियमित करायची नाही। जे गायरान जमिनी कसून उदरनिर्वाह करत आहेत त्यांना जमिनीतून हुसकावून देण्याचं काम सरकार करू लागलेलं आहे। हायकोर्टाला काही कारण नव्हतं। मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली 2 वर्षापूर्वी। त्याच्या विरोधात आम्ही लढलो। मुंबई हायकोर्टात आम्ही इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दाखल केलेले आहे। भारतीय खेतमजदूर युनियनची संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची आहे। आणि इतकं करून 2 वर्ष स्थगिती मिळाली। बाळासाहेब थोरातला भेटलो, पूर्वीचे महसूल मंत्री मंत्रालयात, त्याच्यानंतरचे आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या लोणीला जाऊन आम्ही त्याला घेराव घातला। मग हे सगळं झाल्यानंतर 2 वर्षापासून स्थगिती आहे। परंतु आता अचानक कलेक्टर महोदयाला आठवण झाली आणि 17 जुलैला त्यांनी एक परिपत्रक काढलेले आहे की गावागावात जा, ज्यांची अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढा आणि त्यांचा टाइम टेबल दिलेला आहे। आम्ही या परिपत्रकाचा निषेध करतो। या परिपत्रकाची आज आम्ही आता एक तासानंतर होळी करणार आहोत। ही मनमानी झाली, दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याच्या कलेक्टरनी काढलेलं नाही आणि या कलेक्टरनी काढलेलं। खरं तर गायरान जमिनीवर जर धनदानग्यांची, शेठ सावकारांची अतिक्रमण असतील तर ती काढा, आमचं काही म्हणणं नाही। पण जे अर्ध्या 1 गुंठ्यावर घर बांधून राहत आहेत, पत्र्याचं घर आहे, कुडाचं घर आहे, जे 2-3 एकरवर उदरनिर्वाह करतात, बाजरी काढतायत, कपाशी काढतायत, ज्वारी काढतायत, त्याच्यावर जगतायत, त्यांना तुम्ही हुसकावून लावतात। आणि त्याच्यामुळे आम्ही याच्या विरोधात हे आंदोलन पुन्हा सुरुवात करत आहोत। भारतीय खेतमजदूर युनियन आमची देशव्यापी संघटना आहे आणि त्याच्याशी संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात हे आंदोलन करणार आहोत। ग्रामीण भागातले हे सगळे ग्रामीण भागातली मंडळी, आमचं तेच म्हणणं आहे, ग्रामीण भागातली अतिक्रमण काढताना श्रीमंतांची अतिक्रमण अगोदर काढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा चुकीचा अर्थ घेऊ नका।